सोशल मीडियावरती तुम्ही धक्कादायक कधी मनोरंजक व्हिडिओ पाहिले असतील। सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोळ्यानं समुद्रामध्ये मासा पकडण्यासाठी टाकलं जाळं, मात्र या जाळ्यामध्ये अडकला विचित्र असा मासा। हा व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही। नेमकं या व्हिडिओमध्ये काय आहे संपूर्ण व्हिडिओ पहा। अंतरिक्ष जितकं रहस्यमय तितकीच ठराविक गोष्ट समुद्राच्या आत दडलेली पाहायला मिळते। समुद्रात जितकं खोल जाल तितकं तुम्हाला काहीतरी वेगळं जग दिसेल। तिथं तुम्हाला असे काही प्राणी सापडतात जे तुम्ही कधीच पाहिलेले नसतात। असाच काहीसा अनुभव एका मच्छीमाराला आलेला आहे, ज्याला मासे पकडायचे होते, पण जाळ्यात काहीतरी वेगळंच अडकलं। जेव्हा त्याने मासे पकडण्यासाठी जाळं टाकलं तेव्हा त्याला वाटलं की भरपूर मासे मिळणार आहेत, पण जेव्हा त्याने जाळं ओढलं तेव्हा त्याच्यासमोर काही विचित्र असं वेगळंच आलं। हा विचित्र प्राणी पाहून तो देखील थक्क झाला, कारण ते अगदी एलियनच्या मोठ्या डोक्यासारखं दिसत होतं। त्याने समुद्रात असं काहीतरी आधी कधीच पाहिलं नव्हतं, त्यामुळे तो एकदम घाबरला। रोमन फेडोरोत्सव खोल समुद्रात मासे पकडतो आणि तो सहसा प्रशांत महासागराच्या उत्तर भागात जाळं टाकतो। रशियात राहणाऱ्या रोमननं त्याच्या जाळ्यात अडकलेल्या या प्राण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे आणि दाखवलं आहे की त्याला ते समुद्रात सापडले। ते एलियनच्या मोठ्या डोक्यासारखं दिसत आहे आणि त्याला ते काय म्हणावं हेच त्याला कळत नाही आहे। लोकांनी हे विचित्र जीव पाहताच रोमनला सांगितलं आहे की ते खरं तर स्मूथ लंपफिश नावाचा एक मासा आहे। त्याचं शास्त्रीय नाव अपटोसायक्लस व्हेंट्रिकोसस आहे आणि ते समुद्राच्या खोल भागात राहतं। रोमननं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते खूपच सुजलेलं पाहायला मिळतंय आणि त्याच्या पुढच्या भागावर डोळे, नाक आणि तोंडाचा आकार दिसतोय। हा व्हिडिओ रोमनच्या अकाउंटवरून शेअर केलेला आहे। यावर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। एका युजर्स म्हटलेलं आहे हे 100% एलियन आहे, तर एका युजर्सनं म्हटलंय हे खूप धोकादायक आणि भीतीदायक आहे। तर अनेक युजर्सना असं वाटतंय की एलियन्स खरंच अस्तित्वात आहेत, मात्र काही युजर्सनं सांगितलं आहे की हा एक मासा आहे जो खाण्यायोग्य आहे। तुम्हाला काय वाटतं, हा मासा कोणत्या प्रकारचा आहे? नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।